आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्यात विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे। प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यात आली आहे। कोणाला 1000 तर कोणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय। दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। दुधाला किमान 40 रुपये लिटर तरी भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी आडगावच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केलं। रायगड जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। कापणीला आलेला भात पावसामुळे भिजलाय, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये घाऊक बाजारामध्ये मिरचीचे भाव घसरलेत आणि बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने मिरचीचे भाव 40% खाली घसरलेत। घाऊक बाजारात लवंगी मिरची 220 ते 240 रुपये तर बेडगी मिरची 200 ते 315 रुपये आणि काश्मीरी मिरची 350 ते 450 रुपये किलोने विकली जाते।